भाजप पक्ष संपवण्यासाठी मुश्रीफांची सिस्टमॅटिक पद्धत, आमदार शिवाजी पाटलांचं वक्तव्य. मुश्रीफ मुक्त गोकुळ अशी रणनीती, अशीच माझी भूमिका कायम असणार, अशी प्रतिक्रिया आमदार शिवाजी पाटील यांनी दिली आहे. गोकुळमधील राजकारणाबाबत बोलत असताना त्यांनी मुश्रीफांचा तीव्र विरोध केला. भाजप संपवण्यासाठीच त्यांनी पद्धतशीरपणे काम केलं असल्याचा परत मुश्रीफांवर पुन्हा एकदा रोख धरलाय. भाजप मुक्त काम मुश्रीफांनी केलंय. महायुतीचा कोणताही नियम मुश्रीफांनी पाळलेला नाही. भाजप सोडून प्रत्येकाशी त्यांनी आघाडी केली. हा पक्ष कसा संपेल यासाठी त्यांनी सिस्टमॅटिक पद्धतीने काम केलं. त्यामुळे माझा मुश्रीफांना कायम विरोध असेल, असं आमदार शिवाजी पाटील म्हणाले. गोकुळला भेट द्यायचं कारण होतं की आमची प्रामाणिकपणे आम्ही त्याच्यावरती काम करत होतो आणि त्यावेळेला आम्हाला कुठेतरी हा 1210 दूध डेअरी धारकांचे एक्स्ट्रा जे एका नेत्याच्या इशाऱ्यावरती सर्व ठराव हे होत होते आणि त्यामुळे आम्ही ती चौकशी लावल्यानंतर आदरणीय आमचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून ती चौकशी लागली. त्यांनी जो आपला अधिकारी बदली केला होता तो चुकीच्या पद्धतीने केला होता, ते आम्ही व्यवस्थित मांडलं आणि मग त्या अधिकाऱ्याची बदली होऊन तिथं सक्षम असा अधिकारी आला. त्याने ते काम सुरू केलं आणि त्यानंतर आपला एक प्रशासनची आमची मागणी होती, प्रशासन लावावं आणि आता मुदत पण संपली, प्रशासन लागलेलं आहे. तर त्याला पहिली भेट होती, कारण त्यानंतर आम्ही पण व्यस्त झालो आणि त्यांना चांगल्या पद्धतीने काम करावं, चांगल्या पद्धतीने काम समजून घ्यावं म्हणून आम्ही 8-10 दिवस 5 तारखेला काही प्रशासन लागलं. आज तारीख बहुतेक 18 तारीख आहे. म्हणजे आम्ही 10-15 दिवस त्यांना गोकुळ संघ समजून घ्यावा आणि त्याचा अभ्यास करून त्यांनी बोलावं म्हणून नंतर मी त्यांची वेळ घेतली आणि एक सचिता भेट म्हणून आपण पहिल्यांदा त्यांचं प्रशासन मंडळाचं स्वागत केलं, शुभेच्छा दिल्या आणि त्यांना विनंती केली की आपण आल्यानंतर पहिला पूर्ण गोकुळ संघ तू समजून घ्या, प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचंय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदरणीय देवेंद्रजींनी हे विश्वासाने प्रशासक बसवल्यानंतर आज प्रामाणिकपणे लोकांच्या समोर जातेवेळी सगळ्या गोष्टी बाहेर निघाल्या पाहिजेत. त्यामधले आम्ही जे आरोप केले ते सिद्ध व्हायला पाहिजेत. त्या कारणाने त्यांना आम्ही ती भेट होती. त्याबरोबर 3700 डेऱ्या ज्या दूध डेअरी 5038च्या नंतरच्या ज्या 3700 डेऱ्या होत्या, या 1210 बरोबर त्या 3700 डेऱ्या पण तुम्ही चौकशी करा. शासनाच्या नियम अटी शर्ती असतात. 250 लिटर दूध ते डेअरीमध्ये यायलाच लागते. तशा डेऱ्या असतील तर त्यांची तुम्ही बघा आणि मग ते कोणाच्याही असू दे, मग त्या सतीश पाटील साहेबांच्या असू दे, माडिक परिवारांच्या असू दे किंवा शिवाजी पाटलांच्या असू दे किंवा मुश्रीफ साहेबांच्या असू दे, कोणीच असू दे, ज्या डेऱ्या बसत नसतील नियमामध्ये त्या डेऱ्या तुम्ही वाढून काही अर्थ नाहीये आणि या मतदानासाठी डेऱ्या वाढवायचं आणि असं काही गोष्टी होता कामा नयेत. आम्हाला पत्र देताना आम्ही सूचना केल्या. अनेक मुद्दा महत्वाचा होता की आज त्यांनी अमूलने दरवाढ केली, मदर डेअरीने केली. तर मी त्याला सांगितलं की आता मुंबई पूर्ण मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर मुंबई खाली झालेली आहेत, म्हणजे सुट्टीवरती गेलेत, परिवार गेलेत. मुंबई असेल, पुणे असेल, शहरी भागातले लोक. तर प्रामाणिकपणे आपण जर चांगलं काम केलं तर दूध नंतरही करता येते. सध्या 1 महिने थांबा अशी मी विनंती केली प्रशासनाला की जुलैमध्ये आपण 2 नाही 4 रुपये करू आणि 2 रुपये आपण ज्या दूध धारक आहेत डेअरीधारक त्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक लिटर मागे त्या कुटुंबाला पण 2 रुपये आपण वाढून देऊ आणि प्रशासनाला त्याची गरज वाटत असेल तर आपण तिथे पण 2 रुपये वाढून घेऊ. 2च्या 4 वाढू, कारण आता हे सध्या 1 महिना तुम्ही थांबणं गरजेचं आहे अशी आपण त्यांना विनंती केली आणि त्याने ऐकून घेतलं. पुढे असला प्रशासक आहे ते त्यांचं काम करतील, त्यांना प्राधान्य जोर जबरदस्ती नाही करू शकत आपण. तर आम्ही त्या आमच्या भूमिका मांडल्या. काही नोकरी वर्गांना कायदेशीर बाबी न तपासता मनमानीने त्यांना प्रमोशन दिलं, त्यांचे पगारवाढ केले आणि इतर कामगारांवरती अन्याय झाला पण ती एक ओरड होती. त्यांना सूचना केल्या ती कारवाई करण्यात यावी आणि जे संचालकांच्या घरी जे
घरामध्ये, गोट्यामध्ये, शेतामध्ये जे काम करत होते ते सगळे कामगार सांगितलं की वापस ते बंद केलेत. ते डेअरीमध्ये आता काम करत ते सांगितलं. आणि आपल्याला मी पण सांगितलं की आमच्या पद्धतीने पण गोकुळ हा ब्रँड आहे आणि हा गोकुळला भविष्यात आता ज्या गोष्टी घडल्या अशा भविष्यात होता कामा नये. तुमचं प्रशासन म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि आदरणीय प्रशासन तुमचं कौतुक करेल असं आपल्याला काम करायचंय, चांगलं काम करायचंय. आणि ज्या कष्टातून घामातून शेतकरी आमच्या कुटुंबाने ज्या दूध डेअरीच्या परिस्थिती टिकवल्या आणि वाढवल्या आणि त्याच त्याच्यावरती आपण चांगलं गोकुळ अजून वाढवायचं आहे. आणि तुम्ही आत्ता हे घाई गडबड करू नका ही विनंती केली. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.